सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेऊया। वाटण बनवण्यासाठी मी एक खलबत्ता घेतला आहे, कारण आपल्याला हे वाटण जे बनवायचं आहे ना ते आपल्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे। त्यासाठी मी जवळजवळ 8 लसणाच्या ह्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते आपण खलबत्त्यामध्ये घालूया। त्याच्यानंतर एक लहान आल्याचा तुकडा घेतला आहे, ते घालूया। काळी मिरी घालते, 1.5 चमचा घालायची। जसं काळी मिरी तुम्हाला तिखट लागेल ना त्याप्रमाणे घातलं तरीसुद्धा चालेल। आणि जिरं थोडंसं आपल्याला घालायचं आहे, तर जवळजवळ मी हे 2 चमचे जिरं घालते। जिरं जेवढं घालेल तेवढं चांगलं। आता हे सर्व वाटण आहे ना हे आपण ठेचून घेऊया। आणि त्यानंतर मी गरम पाणी घेतलं आहे, जवळजवळ एक छोटा पेला गरम पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना चिंच ही भिजत घातलेली आहे। जेवढं गरम पाण्यामध्ये आपण चिंच भिजत घालेल ना तेवढा त्याचा कोळ खूप छान निघतो। तर आता ही भिजत घातल्यानंतर हे वाटण झाल्यानंतर मी पूर्ण हे चिंचेचा कोळ आहे हा मी काढून घेणार आहे। नमस्कार मंडळी, पाटली किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला कोलिमची चिंचकरी बनवून दाखवणार आहे। कोलिम म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती असेलच की कोलिम हा जाळीमध्ये पकडला जातो, एकदम बारीक वगैरे असतो, म्हणजे हा कोलंबीचाच प्रकार असतो। तर आज कोलिमची चिंचकरी एकदम टेस्टी बनते आणि अगदी आमच्या वाडवळ पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी जे साहित्य घेतले ते दाखवते। तर मी हे वाटण घेतलेलं आहे, जे आपण ठेचून घेतलेलं आहे, आलं, लसूण, काळी मिरी आणि जिरं। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि कोथिंबीरचा वापर आहे ना याच्यामध्ये थोडंसं जास्तच करायचा। एक नंतर मिरची घेतली आहे, ती बारीक अशी कट करून घेतली आहे। जी भरपूर तिखट मिरची असते ती घ्यायची नाही, जी पोपटी हिरवी मिरची येते ती घ्यायची आहे। त्यानंतर चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे, 1 वाटी घेतला आहे। जसा तुम्हाला तुमच्या घरात जशी माणसं असेल त्याप्रमाणे चिंचेचा कोळ काढून घेतला तरीसुद्धा चालेल। कोलिम घेतला आहे, कोलिम म्हटलं तर हा मी उन्हामध्ये सुकवून घेतला होता आणि थोडासा तेलावर परतून घेतलेला आहे। एक मोठा कांदा घेतला आहे, तो बारीक असा कापून घेतला आहे। 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता बाकीचे जे मसाले लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवत नाही आहे, ते आपण डायरेक्ट फोडणीवरच टाकून घेऊया। आता हे तांदळाचं पीठ आहे ना, जे आपण चिंचेचा कोळ काढलेला आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। कोलिमचं चिंचकरी बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे आणि ह्यामध्ये मी 1 मोठा भरून चमचा तेल घातलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे। ह्यामध्ये फोडणीसाठी आपण एक अर्धा चमचा हिंग पावडर घालणार, मिक्स करून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये घालते मिरची, परतवून घेऊया। मिरची आहे ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। 1-2 मिनटं ही मिरची आहे परतवून घ्यायची, थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची, जेणेकरून ह्या मिरचीचा जी टेस्ट असते ना ही सर्व तेलामध्ये उतरते। आता ह्यामध्ये आपण घालूया कांदा। कांदा सुद्धा 1-2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे। कांदा आहे ना तो थोडासा परतवायचा, जास्त परतवायचा नाही आहे। आणि त्यानंतर आपण जे ठेचून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे, ते सुद्धा मिक्स करून घेऊया। आता 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून हे कांदा आणि वाटण आहे हे शिजवून घेऊया। थोडासा आता शिजलेला आहे, 1-2 मिनिटं आपण पुन्हा हा परतवून घ्यायचा आहे। ह्या चिंचकरीमध्ये जेवढा कांदा जास्त घालेल ना तेवढा चांगला, आणि वाटण देखील काळी मिरी जिऱ्याचं खूप छानपैकी तसं घालायचं, त्यामुळे टेस्ट ना खूप छान येते। भरपूर असं वाटण घालायचं, वाटणामध्ये कंजूसगिरी करायची नाही। त्यामुळे कसं जे आपण कोलिम घालतो ना त्याला बऱ्यापैकी उन्हामध्ये सुकवला असतो, पण एक वैस वास असतो, त्याच्यामुळे थोडंसं वाटण चांगलं घातलं ना का टेस्टी अशी चिंचकरी बनते। 1-2 मिनिटं असं मी व्यवस्थित परतवून घेते। आता हे वाटण आहे ना मी कलर चेंज होईपर्यंत मी हे परतवून घेतलेलं आहे, कारण वाटण ना सगळ्यात महत्त्वाचं आहे। जेवढं तेलात तुम्ही चांगलं परतवतील तेवढं चिंचकरी एकदम टेस्टी बनते। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोलिम। मी कोलिम जो घेतला ना 1 मोठा चमचा भरून घेतलेला आहे। जर का तुमच्याकडे चिंचकरी तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही 2 मोठे चमचे कोलिम घातला तरीसुद्धा चालेल। आता आपण हा मिक्स करून घ्यायचा आहे। कोलिमचा सुवास आहे ना खूप सुंदर येतो। नेहमी ना कोलिम आणल्यानंतर काय करायचं, थोडंसं उन्हामध्ये ना लसूण, थोडंसं आलं, मिरची असं टाकून ना चांगला उन्हामध्ये ना सुकवला ना का ते वर्षभर काय 2 वर्षसुद्धा हा कोलिम टिकून राहतो। आता मिक्स केले, आता हे सर्व मिक्स केलं आहे, कोलिम आणि वाटण खूप छान असं रेडी झाले आणि मसाला हा सर्व रेडी झालेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा हळद
आता हळद ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता, थोडी घातली तरी सुद्धा चालेल, पण हळद थोडी जास्तच घालायची, त्यामुळे कलर खूप छान येतो. त्यानंतर धना पावडर. ह्यामध्ये ना बरेच जण मसाला देखील टाकत असतील, पण मी मात्र मसाला टाकत नाही. 1 चमचा धना पावडर टाकायची, त्याने खूप छान टेस्ट येते. आणि हे आपण मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये ना मी थोडी कोथिंबीर घातली आहे, पुन्हा थोडी घालते. तेलावर ना थोडीशी फोडणी अशी कोथिंबीर घालायची, त्यामुळे छान टेस्ट येते. आता ह्यामध्ये घालायचं आपल्याला चिंचेचा कोळ. चिंचेच्या कोळमध्ये ना मी तांदळाचं पीठ मिक्स केलं होतं, त्यामुळे काय होतं थोडासा सार आहे ना तो जाडसर बनतो आणि खूप छान चव देखील येते. आता हे मिक्स करून घेऊया. एक अर्धा चमचा मीठ घालते. आणि ही जी आपण बनवलं ना कढी, त्याला मस्त असं एक उकळा घेऊया. झाकण ठेवते मी मीडियम गॅसवर. जवळजवळ मी 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त ही चिंचकढी आहे ही उकळून घेतली आहे आणि मस्त असा उकळा आलेला आहे आणि जाडसर असं चिंचकढी ही रेडी झालं आहे. कोलिमच्या चिंचकढीला टेस्ट ना एक खूप छान असते, भारी चव लागते आणि 2 घास तुम्ही अधिकच खातील असं हे कोलिमचा सार आहे ना हा रेडी होतो. आता 1-2 मिनटं पुन्हा आपण उकळून घेऊया. आता ह्यामध्ये ना जर का तुम्हाला असं जाडसर जास्त वाटलं किंवा तुमच्याकडे जास्त असं माणसं असतील आणि जर का तुम्हाला हा सार वाढवायचा असेल, तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून पुन्हा घालू शकता आणि उकळा घ्यायचा, किंवा साधं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. चिंचेचा सार आहे ना हा रेडी झालेला आहे. आता ह्यामध्ये मी पुन्हा कोथिंबीर घालते आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून टाकूया आणि 1-2 मिनटं फक्त आपण पुन्हा झाकण ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला सर्व करायचं आहे. आता हे थोडंसं सार आहे ना मी थोडासा नॉर्मल असा थंड करून घेतला आहे आणि मस्त असा रेडी झालेला आहे. बघू शकता एकदम टेस्टी असा झालेला आहे. आता एका बाउलमध्ये सर्व करून घेते. बऱ्याच जणांचा सार बघून तोंडाला पाणी सुटलं असेल, माझ्या सुटलेलंच आहे, कारण हे टेस्टी असा हा सार आहे ना हा रेडी होतो. चवीला तर 1 नंबर असा लागतो. तुम्ही हा भातासोबत किंवा नुसता भातासोबत जेव्हा आपण जेवतो त्यावेळेस बरेच जण वाटीमध्ये असा सार घेऊन पिण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात आणि भातासोबत ते एकदम टेस्टी लागतो. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कोलिमचा सार कसा बनवायचा, आम्ही ह्याला चिंचकढी देखील म्हणतो, तर आजची चिंचकढीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चिंचकढीमध्ये जेवढं काही साहित्य लागलं आहे ते तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे. वाटण सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोलिमचा सार आहे ना एकदम टेस्टी झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आहे ना तो भरपूर शेअर करा, जेणेकरून मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, त्यांनासुद्धा कोलिमचा सार कसा बनवायचा तो माहिती मिळेल. आणि लाईक देखील करायला विसरू नका. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं ते देखील करून घ्या, कारण अशा छान छान व्हिडिओ आहेत ना आपल्या चॅनलवर ते तुम्हाला बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ नवीन अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. तर अशाच भेटू एक छानच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.